त्याचे आणि तिचं प्रेम होतं, पण अचानकच त्याने तिच्या धाकट्या बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि प्रियानं कपाट आवरायला घेतलं होतं. ड्रॉवर स्वच्छ करताना तिला एका डबीत विपुलनं दिलेली खड्याची अंगठी दिसली. तिला विपुलला विसरायचं होतं. त्याची कुठलीही आठवण नको होती. वर कितीही प्रयत्न केले तरी मनाच्या तळाशी दडून बसलेली आठवण अशा काही प्रसंगामुळे उसळून वर यायचीच. ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं त्यानंच आयुष्यातलं सगळ्यात जास्त दुःख दिलं. तिच्या 27व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीचा दिवस. त्याच दिवशी विपुल आणि नैना, तिची धाकटी बहीण, दोघांनाही तिनं गमावलं होतं. ज्या बहिणीसाठी ती नेहमीच ढाल बनून उभी असायची, तिनेच प्रियाच्या विपुलला तिच्यापासून निसकावलं होतं. आई गेल्यानंतर तिनं नैनाला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. ती विपुलला नेहमी म्हणायची, नैना माझी बहीण नाही, मुलगी आहे. तिला मी फुलासारखी जपते. तिला मी दुःखी अवस्थेत बघू शकत नाही. त्याच बहिणीनं प्रियाला डोंगरा एवढं मोठं दुःख दिलं होतं. त्यातून बाहेर पडताना प्रियाला किती कष्ट झाले होते. तिचं मन कडू आठवणींनी दुःखी झालं. विपुलची आठवण आली की नेहमीच असं व्हायचं. प्रिया, प्रिया कुठं आहे तू? ज्ञानेश्वरच्या तिच्या नवऱ्याच्या हाकांनी ती भानावर आली. प्रिया खोलीबाहेर येताच ज्ञानेश्वरनं म्हटलं, आज आपल्याला नमनकडे जायचंय, विसरली का? खरंच की मी विसरलेच होते. मी आवरते हा लवकरच, प्रियानं म्हटलं. ती भराभर आवरू लागली. आरशासमोर मेकअप करताना तिनं स्वतःलाच तटावलं. इतकी का ती आहारी जाते जुन्या आठवणींच्या? विपुल गेला सोडून तर जाऊ देत ना, आपणही त्याला विसरायला हवं. असं रडत बसून कसं चालेल? तुला ज्ञानेश्वर सारखा भक्कम आधार मिळाला आहे ना, झालं तर मग. ज्ञानेश्वर बद्दल तिच्या मनात अपार आदर दाटून आला. किती प्रेम करतो तो प्रियावर. ती त्याच्या आवडीची निळी साडी नेसली. त्यावर शोभणारे दागिने व सुंदरसा अंबाडा घालून ती समोर आली. तेव्हा ज्ञानचे डोळे आनंदानं चमकले. पसंतीचं हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. मुलगा सौरभ, ज्ञान व ती तिघे खूपच दिवसानंतर एकत्र बाहेर पडले होते. सौरभची लाडकी बालसुलभ बडबड ऐकत असताना प्रियाच्या मनावरचं मळप सहजच दूर झालं. नमनकडे त्याच्या मुलाचा साखरपुडा होता. खूपच आनंदी आणि उत्साहाचं वातावरण होतं. प्रिया त्या वातावरणात मुक्तपणे वावरली आणि तिनं ज्ञानसोबत डान्सही केला. तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. वळून बघते तो एक वयस्कर स्त्री होती. प्रियाच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. ती भयचकित नजरेनं तिच्याकडे बघू लागली. ती स्त्री विपुलची आई होती. त्यांच्या डोळ्यात पूर्वीप्रमाणेच वात्सल्य होतं. अचानक त्यांना बघून प्रियाला काहीच सुधरेना आणि मग एकाएकी त्या स्त्रीला मिठी मारून प्रिया गदगदून रडू लागली. मनातल्या भावना अश्रुवाटे व्यक्त झाल्या. त्या बाई तिला हळुवारपणे थोपटत होत्या. जणू तिची वेदना, व्यथा त्यांना कळत होती. प्रिया प्रथमच अशी व्यक्त झाली होती. खरं तर प्रियानंच त्यांच्याशी संबंध तोडले होते. त्यांच्याशीच नाही तर विपुलशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्रत्येक आठवणीशी तिनं फारकत घेतली होती. तिला कुठूनही विपुलशी, त्याच्या नावाशी संपर्क नको होता. पण आज विपुलची आठवण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. एकाएकी ती भानावर आली. हे काय करते ती? का शिकून हातबल होते? जुन्या आठवणीत गुंतायचं नाही तिला. ती झटकन त्याच्यापासून दूर झाली. समोर ज्ञान उभा होता. ती अश्रू लपवत तिथून निघून वॉशरूम मध्ये शिरली. ज्ञान विपुलच्या आईबरोबर बोलत होता. तिच्या वाटेवर प्रिया अभावितपणे विपुलचाच विचार करत होती. तिचं मन धडपडत होतं. ज्या विपुलसाठी सगळं जग सोडायला तयार होती, त्यालाच आयुष्यातून वजा करून ती जगत होती. मस्ती करून, पक्वान्नावर ताव मारून सौरभ झोपला होता. ज्ञान सावधपणे गाडी चालवत होता. रात्रभर प्रिया प्रयत्न करूनही विपुलच्या आठवणींमधून स्वतःला मुक्त करू शकली नाही. जुने क्षण, जुने प्रसंग डोळ्यापुढे उभे राहत होते. हातात हात घालून त्यांनी दोघांनी भविष्याची सोनेरी स्वप्न रंगवली होती. किती गुजगोष्टी करत बसायची ती दोघं. विपुल शांत, समजदार होता. आजपर्यंत प्रियाला कळलं नाही की त्याची अन नयनाची इतकी सलगी कधी अन केव्हा झाली. विपुलनं नयनासाठी प्रियाला दूर लोटलं. दुधातल्या माशीप्रमाणे आयुष्यातून काढून टाकलं. प्रियाचा विपुलवर किती विश्वास होता. तो तिचा विश्वासघात करेल
असा स्वप्नातही तिनं विचार केला नव्हता. तिनं आणि तिची लाडकी बहीण नैना तीही अशी वागेल याची तरी कुठं कल्पना होती तिला. नैना कॉलेजच्या फायनल इयरला होती. तिचं इंग्रजी थोडं कच्चं होतं. प्रियानंच विपुलला म्हटलं की नैनाला जरा अभ्यासात मदत कर. आपण आपल्याच हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारतो हे तेव्हा प्रियाला समजत नव्हतं. त्या दिवशी कॉलेजमधून थकून भागून आलेली नैना भयंकर काळजीतही होती. एकाएकी प्रियाला मिठी मारून ती जोरजोरात रडायला लागली. पाठोपाठ विपुलही घरात आला. प्रियाने त्याला बसायची खूण केली आणि ती नैनाला थोपटून शांत करू लागली. तेवढ्यात विपुल म्हणाला, प्रिया, तुझ्याशी जरा बोलायचं आहे. बोलूयात आपण, पण आधी जरा नैनाला शांत करू देत. नैना, काय झालंय? का रडतेस? मी कारण आहे तिच्या रडण्याचं, विपुलनं सांगितलं. म्हणजे? प्रियाला काहीच कळेना. म्हणजे माझ्यामुळेच नैना रडते? काय बोलतो आहेस? मला काहीच कळत नाही. प्रियाला अजूनही उलगडा होत नव्हता. मला ठाऊक आहे प्रिया, तुला समजायला हे कठीण आहे, पण मला समजून घे. माझा अगदी नाईलाज आहे. मी नैनाच्या प्रेमात पडलोय. मला हिच्याशीच लग्न करायचंय. मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही. काय? प्रिया केवढ्यांदा किंचाळली. तू नैनावर प्रेम करतो आहेस आणि मग मी माझ्यावर प्रेम करत होतास ना? किती एक फालतू गोष्ट होती. मनोरंजन, वेळ घालवण्यासाठी एक पोरखेळ नाही विपुल. नाही, माझा यावर विश्वास बसत नाही. ती वळली. तिनं लगेच नैनाचे खांदे धरून तिला विचारलं, नैना, विपुल काय म्हणतोय? काय आहे हे सगळं? तो खोटं सांगतोय ना? तू खरं खरं सांग नैना, सांग. ताई, अगं मला ठाऊक नाही माझ्या आयुष्यात काय लिहिलंय ते. मी तुला काय सांगू? फक्त एवढंच सांग की तू आणि विपुल एकत्र आयुष्य घालवणार आहात का? विपुल म्हणाला, ते खरं आहे का? नैनानं मान खाली घातली आणि होकारार्थी हलवली. आता प्रियाकडे विचारण्यासारखं किंवा ऐकण्यासारखं काहीच नव्हतं. डोक्यावर धाडकन काही पडावं तसं वाटलं तिला. ती तिथून उठली आणि आपल्या खोलीत जाऊन अश्रूंना वाट करून दिली. त्यानंतर विपुल कधी प्रियासमोर आलाच नाही. त्यानं प्रियाच्या बाबांजवळ नैनाशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. तेव्हा घरात वादळच उठलं. घरात प्रिया आणि विपुलच्या लग्नाची तयारी चालू होती आणि इथं मात्र वेगळंच घडलं होतं. घरात आधी वादळ आणि मग त्यानंतरची शांतता भरून होती. प्रियाला तर काय करावं, कसं वागावं समजत नव्हतं. विपुलनं लग्नाला परवानगी देत नाहीत म्हणताना नैनाला घेऊन गावच सोडलं. तो लांब कुठंतरी निघून गेला. कुठं गेला हेही फारच कमी लोकांना ठाऊक होतं. प्रियाच्या घरच्यांनी विपुल आणि नैनाशी संबंधच तोडले. विपुलनंही परत कधी विचारपूस केली नाही. प्रियाची प्रेम कहाणी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून संपली. काही दिवस सगळ्यांचेच विचित्र अवस्थेतच गेले. हळूहळू पुन्हा आयुष्य पूर्वपदावर आलं. घरच्यांनी स्थळ बघायला सुरुवात केली आणि ज्ञानेश्वर सगळ्यांना पसंत पडला. आयुष्याचा डाव पुन्हा मांडण्यासाठी प्रियाला स्वतःशीच खूप झगडावं लागलं. तिनं ज्ञानशी लग्न केलं, पण मनातून पहिलं प्रेम जात नव्हतं. ती मोकळेपणानं ज्ञानला साथ देऊ शकत नव्हती. ज्ञानही समजूतदार होता. त्यानं प्रियाला समजून घेतलं. सौरभचा जन्म झाल्यावर प्रियाला आयुष्यात पुन्हा रस वाटू लागला. सगळी रात्र जुन्या आठवणींच्या आवर्तात गेली. सकाळी उठली तेव्हा प्रियाचं डोकं जड झालेलं होतं. कशीबशी काम आटपत होती. सौरभ शाळेला आणि ज्ञान ऑफिसात गेल्यावर थोडा वेळ झोपावं तसं तिनं विचार केला होता. 12 वाजून गेले होते. आता आडवं व्हावं असा विचार करत असतानाच दाराची घंटी वाजली. थोडं वैतागूनच तिनं दार उघडलं आणि ती दचकली आणि ती चकित झाली. समोर विपुल उभा होता. दमलेला, थकलेला, त्रासलेला, आजारी दिसत होता. क्षणभर प्रियाला ओळखता आलं नाही. तजेलदार रंग फिकटला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं. प्रियाला अवघडल्यासारखं झालं. तू माझ्याकडे कशाला आला आहेस विपुल? मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाही. खरंय प्रिया, पुन्हा नाही मी येणार. फक्त हे पत्र तुला द्यायला आलो होतो. हातातलं पाकिट तिला देत तो बोलला. त्याचे डोळे भरून आले होते. पत्र तिला देऊन तो त्वरेनं निघून गेला. प्रिया अवाक होऊन काही वेळ तिथंच उभी होती. ज्या व्यक्तीला क्षणभरही आठवायचं नाही असं तिनं ठरवलेलं असतानाच तीच व्यक्ती तिच्या दारी आली होती. तिच्या नकळत तिच्या मनात इच्छा होती की
ज्यानं तिला दुखावलं त्यालाही कधी सुख मिळू नये, पण आज त्याला अशा अवस्थेत डोळ्यात अश्रू घेऊन उभा असलेला बघून तिला गलबलून आलं. ती दारातून घरात आली. 1-1.5 तास काहीच न सुचून वेड्यासारखी या खोलीतून त्या खोलीत फिरत होती. शेवटी धाडस करून तिनं ते पाकिट उघडलं. हात थरथरत होते. बहिणीचं अक्षर बघून तिला त्या पत्राचा मुक्का घ्यावासा वाटला, पण दुसऱ्या क्षणी तिरस्कार उफाळून आला. तिनं पत्र वाचायला सुरुवात केली. ताई, क्षमा मागायचा हक्क नाही मला, तरी क्षमा मागते. हे पत्र तुला मिळेल तोपर्यंत कदाचित मी या जगातून गेलेली असेल. इतके दिवस काही गोष्टी आम्ही तुझ्यापासून लपून ठेवल्या होत्या, पण आता खरं काय ते सांगते, म्हणजे मी मरायला मोकळी. ताई, माझं विपुलवर किंवा विपुलचं माझ्यावर प्रेम नव्हतं. नाही, विपुल फक्त तुझेच आहेत. तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्यांचं, आणि म्हणूनच तुझ्या लाडक्या बहिणीचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी आपली आहुती दिली. माझ्याशी लग्न केलं. ताई, कुणा एका नराधमानं मला नासवलं. त्या प्रकारामुळे मी फार कोलमडले होते. तरीही मी त्याला लग्नाची गळ घालणार होते, पण त्यापूर्वीच एका अपघातात तो मरण पावला. मी सुटकेचा निश्वास सोडला, पण माझ्या पोटात त्याचा गर्भ वाढत होता. मी डॉक्टरकडे धाव घेतली. त्यांनी मला तपासलं आणि सांगितलं की आता गर्भपात जीवावरचा ठरेल. मी वेड्यासारखी रडत होते. काय करू सुचत नव्हतं. नेमके त्याच वेळी कुणा नातलगाला घेऊन विपुल डॉक्टरकडे आले होते. त्या क्षणी ते भेटले नसते तर मी विष खाऊन जीव देणार होते. तसं ठरवलंच होतं, पण विपुलनं तुझी शपथ घालून खरं काय ते माझ्याकडून काढून घेतलं. मी खूप घाबरले होते. बाबांच्या इब्रतीची काळजी होती. ते हार्ट पेशंट आहेत, त्यांना हार्ट अटॅक येऊ शकला असता. मी स्वतःला क्षमा करू शकत नव्हते, पण विपुलनं धीर दिला. यातून मार्ग काढू म्हणाले, म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. माझ्या मुलाला त्यांचं नाव दिलं. इतक्या लांब बदली करून घेतली. माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कुणालाच काही कळू दिलं नाही. मी विचार केला होता की सगळं व्यवस्थित पार पडलं की मी पुन्हा तुझ्याकडे येईन, खरं काय ते सांगेन. पण विपुलनं मला अडवलं. तुझं लग्न होईपर्यंत आम्ही थांबायला हवं. तुझ्या लग्नाबद्दल कळलं होतं, पण माझ्या येण्याचा अपशकून नको म्हणून नाही आले. तुझ्यासमोर येण्याचं धाडसही नव्हतं. ताई, मला क्षमा कर. आयुष्य संपत आलंय. एक गोष्ट अगदी खरी आहे की माझी काळजी घेतली विपुलनं. माझ्या मुलाला स्वतःचं नाव दिलं, पण त्यांनी मला कधी स्पर्शही केला नाही. मलाही फक्त त्यांचा आधार मिळाला. ते तुझेच आहे. जमल्यास माझ्या मागे त्यांची काळजी घे. तुझीच अभागी बहीण नैना. पत्र वाचता वाचता प्रियाला रडू अनावर झालं. किती भोगलं बिचारीनं. आणि विपुलनं केवढा महान, किती त्याग केला त्यांना. प्रेयसीच्या बहिणीसाठी तिला भेटायला हवं. कुठं कसं. विपुल तर केव्हाचाच निघून गेला होता. अंथरुणावर पडून रडता रडता थकून तिला कधीतरी झोप लागली. पत्र हातात तसंच होतं. तिला जाग आली तेव्हा ज्ञान ऑफिसातून परतला होता. चहा घेऊन येत होता. ती धडपडून उठली. तेवढ्यात चहाचे कप घेऊन ज्ञानच खोलीत आला. चहा घे, आपल्याला जरा बाहेर जायचे आहे, तो गंभीरपणे म्हणाला. सॉरी, मी नाही येऊ शकत, मी थकलेल्या आवाजात म्हणाले. प्रिया, नाही म्हणू नकोस, तुला यावंच लागेल. ज्ञानच्या आवाजात जरब होती. जायची तर अजिबात इच्छा नव्हती. कुठं जायचं तेही ठाऊक नव्हतं, पण न जाण्याचं कारण तरी काय सांगणार होते. मुकाट्यानं आवरून गाडीत जाऊन बसली. ज्ञान न बोलता गाडी चालवत होता. एका मोठ्या हॉस्पिटल समोर गाडी थांबून ज्ञाननं म्हटलं, प्रिया, तुझ्या बहिणीला भेटून ये. त्याच्या आवाजात आता जरब नव्हती, कोवळीक होती. काय म्हणताय तुम्ही, दचकून प्रियानं म्हटलं, आणि तिला एकदम रडूच फुटलं. तिला थोपटून शांत करत तो म्हणाला, ही वेळ बोलत बसण्याची नाही, ताबडतोब नैनाला भेट. त्यानं तिला आधार देऊन गाडीतून उतरवलं. दोघंही जवळजवळ धावतच आत गेले. वॉर्डन मधल्या बेडवर नैना अखेरचे क्षण मोजत होती. खरं तर ज्या अपराधीपणाच्या भावनेनं तिचं आयुष्य व्यापलं होतं त्यानंच कॅन्सरच्या दुखण्याचा जन्म दिला होता. प्रियाला बोलवत नव्हतं, पण तिचा स्पर्श होताच. नैनानं डोळे उघडले. प्रियाला बघताच तिने टाहो फोडला. ताई, मला क्षमा कर, मी तुझी अपराधी आहे. नको ग असं बोलू, दोष तुझा नव्हता.
तुझ्या नशिबाचा होता. स्वतःला दोषी मानू नकोस. मी आता वाचणार नाही ताई. तुला भेटायलाच जीव अडकला होता. फक्त विपुलला क्षमा कर. तिनं शेजारी उभ्या असलेल्या विपुलचा हात प्रियाच्या हातात दिला. विपुलच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दाटलेल्या कंठानं प्रियानं म्हटलं, नैना, विपुलची तर काही चूक नाही. त्यानं तर स्वतःची आहुती दिली आहे. मी कोण त्याला क्षमा करणार? नैनाच्या चेहऱ्यावर संतोष झळकला. बराच वेळ प्रिया नैनाचा हात हातात घेऊन बसली होती. डॉक्टरांनी उपचार संपल्याचं सांगून टाकलं होतं. काही तास फार तर नैनानं काढले असते. ज्ञानेश्वरनेही नैनाच्या माथ्यावर हात ठेवून दिला, आशीर्वाद दिला. त्यानं प्रियाला निघण्याची खूण केली. किती वर्ष मध्ये गेले. लाडकी धाकटी बहीण शेवटी का होईना भेटली. मनातलं किलमिश नाहीसं झालं. विपुलचा मोठेपणा प्रत्ययाला आला. त्या मनात राग, चीड, तिरस्कार काहीही नव्हतं. फक्त प्रेम आणि प्रेमच होतं. पण त्या क्षणी तिला ज्ञानेश्वरचा मोठेपणाही आठवला. ज्ञान, तुम्हाला कसं समजलं नैना इथं आहे? अगं, तू रडता रडता झोपली होतीस. मी घरात आलो तेव्हा पत्र तुझ्या हातात होतं. मी ते वाचलं. मलाही फार वाईट वाटलं. तुझी व नैनाची भेट तर व्हायलाच हवी. मला एकदम विपुलची आई आठवली. नमनकडच्या पार्टीत त्या भेटल्या होत्या. मी त्यांचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. मी त्यांना फोन केला. त्यांच्याकडूनच हॉस्पिटलचा पत्ता मिळाला. प्रियाच्या मनात ज्ञानबद्दल अपार आदर आणि कृतज्ञता दाटून आली. त्यांच्या खांद्यावर डोकं टेकून तिनं म्हटलं, तुमचे उपकार कसे फिरतील? किती चांगले आहात तुम्ही. माझे नाही, विपुलचे उपकार मानले पाहिजेत नाही ना. त्यानं खरोखर फार मोठा त्याग केलाय. त्याला सांभाळणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्याला एकटा पडू द्यायचं नाही. आपल्या घराशेजारीच एखादं घर घेता आलं तर आई, विपुल आणि नैनाचा मुलगा आपल्या सोबतीनं राहू शकतील. ज्ञान, किती मोठं मन आहे तुमचं. माझं भाग्य म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. माझं आणि विपुलचं नातं जेवढं मला समजलं नव्हतं तेवढं तुम्ही समजून घेतलं. माझी मनस्थिती जाणून घेऊन नैनाशी माझी भेट घडवून आणली. नैनाच्या मृत्यूनंतर विपुल किती एकटा पडेल हेही तुम्हाला समजलं. खरोखर तुम्ही थोर आहात. मीच तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले. मला क्षमा करा, प्रिया भरल्या गळ्यानं म्हणाली. ज्ञाननं हसून तिला आश्वस्त केलं. सगळीच नाती आता स्पष्ट झाली होती. कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.